ओवा टाकायच्या, गव्हाचं गहू बट्टींचं दळणाचा ओवा टाकायचा, हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. असं पाणी टाकून कणिक मिळून घेणे. जास्त कोरडं नाही, चांगली मशागत करावी त्याची. मळून घेणे मस्त पैकी. तेल लावून हा उंडा करून लाटून घ्यायचं मस्त बारीक. असं वाळून घ्यायचं. असं सुरीने कट करून घ्यायचं. कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यावर इडलीच्या जाळ्या ठेवायच्या. जाळींना तेल लावून घेणे, कारण खाली बट्ट्या चिटकत नाही. तेल नाही लावलं तर बट्ट्या चिटकून जातात, भुगा भुगा होऊन जातो. घे तुला द्यायचं. अशा बट्ट्या ठेवल्या एक एक जाळीमध्ये, वाफेवर ठेवून द्यायच्या. मग मस्त वाफून जाते. आता वाफवल्या का त्या गहू आपण त्या बाहेर काढून चिरायच्या, मग तेलात तळायच्या. छान शिजल्या, मस्त मऊ शिजल्या. बट्ट्या वाफेतनं काढल्या, बट्टींचे असे खांड करून घ्यायचे, मग तेलात टाकून तळून घ्यायचं. हे बघा कसे पुडपुड मोकळे होतात मस्त. अशा तेलामध्ये टाकून मस्तपैकी परतून घ्यायच्या, लाल रक्तळून घ्यायच्या, त्यांना फ्राय करून घ्यायच्या. मस्त चवीदार खुसखुशीत लागतात. आवड्या कशा करायच्या, त्या उलट्या पलट्या करून घ्यायच्या, लाल करायच्या मस्त. मिरच्यांची भाजी शेंगदाणे लावून मस्त तोंडीच लावायला छान लागते. डाळ केली, डाळ बट्टी. असे बघा पुडपुड मस्त मोकळे झाले. व्यावसायिक कच्च्याने